हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असतात नाही का? आता आहे मॉर्निंग, सकाळ. गुड मॉर्निंग सर्वांना. एक सांगायचं आहे की आपण कितीही लोकांना चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला ना, मूर्ख लोकांचं सांगते, मूर्ख लोक ज्यांना बिलकुल अक्कल नाही, असे लोक की त्यांना समजत नाही की हे शब्द काय आहेत, हे काय बोलतात, हे काय नाही, तर त्यांना कधीही शहाणपण देऊ नका. कारण का आता मी शहाणपण देऊन देऊन थकलेली बाई, चांगल्या गोष्टी सांगून सांगून थकलेली. त्यामुळे मूर्ख लोकांना ना कधीही चांगल्या गोष्टी सांगायच्या नाही. त्यांना त्यांच्या मूर्खपणातच राहू द्यायचं, त्यांना त्यांच्या वाईट गोष्टीतच राहून द्यायचं. कारण का आपण त्यांना सांगत राहिलो ना, ते म्हण आहे ना, गाढवासमोर वाचली गीता आणि कोण रात्रभर वाचली गीता आणि सीता कोण, तर रामाची आई, असं आहे ना, ते काहीतरी अशी म्हण आहे. गाढवासमोर वाचली गीता आणि रामाची आई सीता, असं असं आहे त्यांचं. तर असू द्या, त्यांना त्यांच्या मूर्खपणातच राहू द्यायचं. ते जितके मूर्खपणात राहतील ना, तितकंच बरं आहे. आपण त्यांना चांगलं शिकवलं, चांगलं सांगितलं, चांगलं ज्ञान दिलं, तर ते त्याचा गैरफायदा घेतात. तर त्यामुळं अशा लोकांना, अशा व्यक्तींना आपण कधीच चांगलं ज्ञान द्यायचं नाही. आता त्यांना त्यांच्या वेडेपणात, त्यांच्या खोटेपणात त्यांना राहू द्यायचं. मग त्यांना समजेल की अरे हो, हे चूक होतं आपलं, ह्याच्यामुळं आपलं नुकसान झालं. कारण का दुसऱ्यांनी सांगितलं ना, तर ते त्यांना पटत नाही. त्यामुळं त्यांच्या मूर्खपणात त्यांना जगू द्यायचं आणि त्यांना मूर्ख ठरवायचं. धन्यवाद.